नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरेश आहे. आज मी तुम्हाला एक मजेशीर कहाणी सांगणार आहे, ज्यामुळे माझ्या हाताळाची सोय झाली. तीच ही कहाणी आहे. तेव्हा मी कर्जतला राहायला होतो. मी राहत होतो तो कॉम्प्लेक्स नवीन असल्याने त्या कॉम्प्लेक्समध्ये मी एकटाच राहायला होतो. काही महिन्यात एक कुटुंब माझ्यासमोर फ्लॅटमध्ये राहायला आलं होतं. नवरा-बायको दोघंच होते ते. समोरच्या फ्लॅटमधील रवी 29 वर्षाचा होता. त्याची बायको शीतल 27 वर्षाची होती. रवी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता. तो आकाराने अतिशय जाडजूड होता. याउलट शीतल एकदम बारीक, चवळीची शेंग होती. तिचं लग्न कसं जमलं याचं मला आश्चर्य होतं. माझी त्यांच्याशी ओळख सामान शिफ्टिंगच्या वेळेसच झाली. मी त्यांना सामान शिफ्टिंगसाठी मदत केली होती. त्याच वेळेस माझी आणि त्यांची चांगली ओळख झाली. घरी येणे-जाणे वाढलं होतं. रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारणं, मार्केटला जाणं, बाहेर फिरायला जाणं असं आमचं चालूच असायचं. रवीकडे बाईक होती, त्यामुळे बहुतेक वेळा बाहेर जाताना आम्ही त्याच्या बाईकवरूनच दोघं जायचो. मला बाईक चालवता येत नव्हती. एके दिवशी आम्ही तिघांनी मूव्हीला जायचं ठरवलं. तिकीट आठवडा आधीच बुक करून ठेवली होती. त्या दिवशी रिक्षाचा संप होता आणि आम्हाला त्यामुळे बाईकवरून ट्रिपल सेट जावं लागणार होतं. बाईकवर तिघं, त्यात रवी जाडजूड. मी कसाबसा अंग चोरून बाईकवर बसलो. माझ्या मागे शीतल बसली आणि जागा खूपच कमी असल्याने शीतल मला पूर्णपणे चिटकून बसली होती. तिची छाती माझ्या पाठीवर दाबली गेली होती. मला काहीच समजत नव्हतं. संध्याकाळची वेळ असल्याने अंधार लवकर पडला होता. रस्ता काही फार चांगला नव्हता. खड्डे भरपूर असल्याने गाडी सारखी आदळत होती. त्यामुळे शीतलची छाती माझ्यावर सारखी रगडली जात होती. त्यामुळे माझ्या सोट्याने वळवळ करायला सुरुवात केली होती. माझ्यासमोर बसलेल्या रवीकडे बघून मी कसाबसा गप्प बसण्याचा प्रयत्न करत होतो. इथे शीतलची छाती रगडून रगडून सुरुवातीला नरम असलेले तिचे आंबे आता कडक झाले होते. मला पण जाणवले की पण गरम झाली होती. पण ती लक्ष नसल्यासारखे इकडे तिकडे बघत होती. पण मी समजायचं ते समजलं होतं. रवीने ब्रेक मारला की शीतल माझ्या अंगावर येऊन आदळू नये म्हणून तिचा हात माझ्या मांडीवर पकडण्यासाठी ठेवायची आणि तिचा हात माझ्या मांडीवर जायचा. त्या हाताच्या स्पर्शाने मी आधीच व्याकुळ होत होतो. जवळपास पाऊण तास आमचा गरमडाव चालू होता. टॉकीजला पोहोचलो आणि आमचा गरमडाव संपला. टॉकीजमध्ये पण आमचा 1-2 वेळाच नकळत स्पर्श एकमेकाला झाला. तेव्हा ती हसली. त्यात तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव वेगळाच होता. आधीच आम्ही दोघंही गरम होतो. ती पण बहुतेक तोच विचार करत होती जो मी विचार करत होतो. आठवडाभराने पुन्हा असाच योग आला. रवीला अचानक कामासाठी बाहेरगावी जावं लागणार होतं. रात्रीची ट्रेन असल्याने आम्ही दोघं त्याला रेल्वे स्टेशनला सोडायला चाललो होतो. शीतलने मधल्या दिवसात रवीकडून गाडी चालवायला शिकली होती. तीच गाडी परत येताना चालवणार होती. यावेळी मात्र रवीने उलटं केलं. शीतलला मध्ये बसायला सांगितलं आणि मी शीतलच्या मागे बसलो. गाडी चालू झाली आणि पुन्हा एकदा आमचा गरमडाव चालू झाला. आज माझ्या सोट्यावर सविताचा पार्श्वभाग होता. तिच्या स्पर्शाने माझा सोटा कमालीचा कडक झाला होता. बहुतेक सोट्याचं कडक पण तिलाही जाणवत होतं. मी आज थोडं धाडस करायचं ठरवलं. खड्ड्यात गाडी जाताना मी देखील तोल सावरण्यासाठी तिच्या मांडीवर हात ठेवू लागलो. ती काही बोलत नाही असे वारंवार होऊ लागले. मग मी माझा हातच काढला नाही. तसंच तिच्या मांडीवर ठेवून बसलो. तरीही ती गप्प होती. मी हळूहळू तिच्या मांडीवरून हात फिरवू लागलो. तिचा नकार येत नाही हे बघून माझे धाडस अजून जास्त वाढले. मी अलगद माझा हात तिच्या पोटावरून छातीकडे नेऊ लागलो. तिचे आंबे एव्हाना गरम झाले. मी हळूच तिच्या आंब्यावर हात ठेवला आणि अलगद त्यांना दाबले. तिने माझ्याकडे एक मादक नजर टाकली. रवीला मागे काय चालू आहे याचा काहीच अंदाज नव्हता. स्टँड येण्यास थोडा वेळ होता, त्यामुळे मी इकडे तिचे आंबे हळूहळू करून दाबू लागलो. ती अजून थोडी मागे सरकली आणि माझ्या हातांना तिने जागा करून दिली. बराच वेळ मी तिची छाती दाबत होतो. स्टेशन आले आणि आमचा डाव तिकडेच संपला. रवी जाण्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. रवीला ट्रेनमध्ये बसवले आणि मी व शीतल पुन्हा घरी जायला निघालो. एव्हाना आमचा डाव रंगला होताच, त्यामुळे आता आम्हाला मोकळं राहणंच होतं. वायुवेगाने आम्ही घरी पोहोचलो. मी शीतलच्या फ्लॅटमध्ये शिरलो आणि काही न बोलता आम्ही एकमेकावर चुंबनाचा वर्षाव चालू केला. साडीवर असलेली शीतल आज मी खाणार होतो. मी तिच्या ओठांना माझ्या ओठांनी पकडले आणि त्यांना चोखू लागलो. माझी जीभ तिच्या जिभेवरून तिच्या ओठावरून सरसर करत फिरू लागली होती. मी तिचे केस माझ्या हातात धरले आणि तिची मान मागे ओढली. तिच्या गोऱ्यापान गळ्यावर माझी जीभ फिरवताना मला एक अतीव आनंद होत होता. ती जीभ मी तेव्हा तिच्या कानात घालून घुसळली
तेव्हा ती तर बेभान होऊन मला जोरजोरात ओढून लागली. तिने झटाझट माझे कपडे उतरवले आणि माझा भलामोठा सोटा तिच्या तोंडात घेऊन त्याला चोखण्यास सुरुवात केली. तिच्या त्या बेभानपणाने मी पण चेकाळलो. मी देखील तिला नग्न केले आणि तिच्या चिमणीत माझी 2 बोटं सरकवली आणि तिच्या चिमणीतून पाणी काढू लागलो. जीभ चिमणीवर ठेवून खालून वर फिरवली. ती कळवळू लागली. माझी जीभ चिमणीत घुसवून आतबाहेर करू लागलो. ती बेधुंद झाली. तिला ते सहन होत नव्हतं. तिने मला वर खेचलं आणि चुंबन घेऊन माझा सोटा चिमणीत कोंबला. मी हिसडे देत होतो आणि ती मला तिच्या अंगावर ओढून अधिक जोरजोरात हिसडे देण्यास सांगत होती. मी माझ्या पूर्ण ताकदीने तिच्या अंगावर तुटून पडलो. 20 मिनिटं मी न थांबता एकसारखी माझी कंबर मागे पुढे करत होतो. शीतल भलतीच रंगात आली होती, पण तिला आता फटके सहन होत नव्हते. तिने थांबवत माझा सोट्या बाहेर काढला. तिने पुन्हा सोटा तिच्या तोंडात घेऊन त्याला चोखण्यास सुरुवात केली. क्षणात माझ्या सोट्यातून वीर्याचा झरा बाहेर आला आणि तिचे अंग माझ्या वीर्याने माखून गेले. शांत झालेलो आम्ही चान्स मिळाला की अशा कित्येक रात्री एकामेकावर तुटून पडतो. चला तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट कमेंट करून सांगा. अशाच गोष्टींसाठी मराठी प्रेमस्पर्श चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. खाली उजव्या बाजूला अशीच एक गोष्ट आहे, शेजारची प्रिया. तसंच डाव्या बाजूला माझी वयस्क प्रेयसी ही गोष्ट बघायला विसरू नका. त्यावर क्लिक करा आणि त्या गोष्टीचाही आनंद घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एक नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.